नमस्कार मंडळी. लॉ माइंडेड DNMवर आपली नवीन 6 मार्क शॉर्ट नोट्स सुरू होत आहे. एक्झाममध्ये 6 मार्क्सचा प्रश्न आला तर कमीत कमी वेळात टू दी पॉइंट कसा लिहायचा हे आपण इथे शिकणार आहोत. आणि आजचा आपला टॉपिक आहे एक्झामिनरचा सगळ्यात आवडता ॲग्रिकल्चरल इन्कम. चला तर मग फटाफट डिकोड करूया आणि हे 6 मार्क्स पक्के करूया. बरं, तर उत्तराची सुरुवात कशी करायची? लक्षात ठेवा, 6 मार्क्सच्या शॉर्ट नोट्ससाठी उत्तर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961च्या 2 सर्वात महत्त्वाच्या सेक्शन्सने सुरू झालं पाहिजे. सगळ्यात आधी तुमच्या उत्तराची सुरुवात नेहमी सेक्शन 10(1) ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 ने करा. हा सेक्शन एकदम स्पष्टपणे सांगतो की भारतात ॲग्रिकल्चरल इन्कमवर 1 रुपया पण टॅक्स लागत नाही. ते कम्प्लिटली एक्झेम्प्ट आहे. आणि मग प्रश्न येतो की या ॲग्रिकल्चरल इन्कमची प्रॉपर कायदेशीर व्याख्या कुठे दिली आहे? तर ती आहे सेक्शन 2 क्लॉज 1A मध्ये. हे दोन्ही सेक्शन नंबर्स तुमच्या उत्तरपत्रिकेत दिसलेच पाहिजेत. ॲब्सोल्युटली नॉन निगोशिएबल. चला आता बघूया आपला पुढचा महत्त्वाचा मुद्दा. एक्झाममध्ये पूर्ण मार्क्स हवे असतील तर या 3 एसेन्शियल कंडिशन्स लिहिल्याच पाहिजेत. पहिली अट आहे उत्पन्न थेट जमिनीवरून आले पाहिजे, म्हणजे डिराइव्ड फ्रॉम लँड. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची अट, ती जमीन फिजिकली भारतातच पाहिजे, सिच्युएटेड इन इंडिया. एक गोष्ट लक्षात ठेवा, अमेरिकेतल्या शेतीतून इन्कम आला तर तो टॅक्सेबल असेल. आणि तिसरी अट, ती जमीन शेतीच्या कामासाठीच वापरलेली असावी, म्हणजे फॉर ॲग्रिकल्चरल पर्पजेस. ठीक आहे, आता उत्तराला वजन देण्यासाठी आणि खरं सांगायचं तर इतरांपेक्षा जास्त मार्क्स मिळवण्यासाठी हा लँडमार्क केस लॉ नक्की लिहा. एक्झाममध्ये हा केस लॉ नक्की हायलाईट करा. CIT v. राजा बिनॉय कुमार साहस रॉय. यात सुप्रीम कोर्टाने एकदम स्पष्ट केले की ॲग्रिकल्चर म्हणजे नक्की काय. याचा अर्थ जमिनीवर मानवी कौशल्य आणि श्रमाचा वापर व्हायला हवा, ह्युमन स्किल अँड लेबर. म्हणजे नांगरणी, पेरणी यासारखी बेसिक ऑपरेशन्स झालीच पाहिजेत. म्हणजे आपोआप उगवलेल्या जंगलातून मिळालेले उत्पन्न हे ॲग्रिकल्चर इन्कम नाही. आता वळूया त्या ट्रिकी भागाकडे जिथे बरेच विद्यार्थी हमखास मार्क्स गमावतात. म्हणजे ॲग्रिकल्चरल इन्कममध्ये नक्की काय काय येत नाही हे समजून घेऊया. हे सरळ सरळ लक्षात ठेवा. कुक्कुटपालन म्हणजेच पोल्ट्री फार्मिंग, डेअरी फार्मिंग आणि मासेमारी म्हणजेच फिशरीज हे तीनही ॲग्रिकल्चरल इन्कम नाहीत. यावर फुल टॅक्स लागतो. इतकंच नाही तर शेती करणाऱ्या कंपनीने दिलेला डिव्हिडंडसुद्धा टॅक्सेबल असतो. इथे अजिबात चूक करायची नाही. आणि आता शेवटचं रँक बूस्टर पॉइंट. हा पॉइंट तुमच्या उत्तराला एक कम्प्लीट अँड प्रोफेशनल लुक देईल. ही एक थोडी ॲडव्हान्स्ड कॉन्सेप्ट आहे, पार्शल इंटिग्रेशन. तर हे पार्शल इंटिग्रेशन म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगतो. जरी आपलं ॲग्रिकल्चरल इन्कम करमुक्त म्हणजे एक्झेम्प्ट असलं तरी ते आपल्या नॉन ॲग्रिकल्चरल इन्कमचा टॅक्स रेट ठरवण्यासाठी वापरलं जातं. यामुळे आपलं नॉन ॲग्रिकल्चरल इन्कम हायर टॅक्स स्लॅगमध्ये जाऊ शकतं. याची प्रोसेस 3 सोप्या स्टेप्समध्ये आहे. स्टेप 1, तुमचं नॉन ॲग्रिकल्चरल आणि ॲग्रिकल्चरल इन्कम एकत्र करा आणि त्यावर टॅक्स कॅल्क्युलेट करा. स्टेप 2, तुमचं ॲग्रिकल्चरल इन्कम आणि बेसिक एक्झेम्पशन लिमिट एकत्र करून त्यावर टॅक्स काढा. आणि स्टेप 3, स्टेप 1 मधून मिळालेल्या टॅक्समधून स्टेप 2चा टॅक्स वजा करा. जी रक्कम उरली तो तुमचा फायनल पेएबल टॅक्स. चला आता परीक्षेसाठी या 4ही महत्त्वाच्या मुद्द्यांची एक जलद उजळणी करूया, म्हणजे सगळं डोक्यात फिट बसेल. चला 6 मार्क्ससाठी फायनल चेकलिस्ट बघूया. पॉइंट 1, सेक्शन 10(1) एक्झेम्पशन आणि सेक्शन 2(1A) डेफिनेशन. पॉइंट 2, त्यात 3 इसेन्शियल कंडिशन्स. पॉइंट 3, CIT v. राजा बिनॉय कुमार साहस रॉय हा लँडमार्क केस. आणि पॉइंट 4, पोल्ट्री, डेअरी सारखे एक्सेप्शन्स आणि सोबतच पार्शल इंटिग्रेशनचा उल्लेख. हे 4 मुद्दे लिहिले की तुमचे 6 मार्क्स पक्के समजा. एक्झाममध्ये 6 मार्क्ससाठी हे 4 पॉइंट्स, केस लॉ आणि एक्सेप्शन्स नक्की लिहा. एक्झामिनर खुश होईल. या शॉर्ट नोटची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर ही नवीन सिरीज आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा पुढचा शॉर्ट नोट कोणता हवा आहे. कीप लर्निंग, स्टे लीगल. जय हिंद, जय महाराष्ट्र.